तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 55 नंबरचं लेक्चर आहे, 55वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण जो ॲसिड बेसेस आणि सॉल्ट्स हा टॉपिक सुरू केलेला होता. त्यामध्ये आज आपण जो काही लास्टवाला चॅप्टर आहे आपला, म्हणजेच टॉपिक जो आपला राहिलेला होता सॉल्ट, आणि आज आपण या टॉपिकशी रिलेटेड काही PYQs डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात आधी बघा, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ॲसिड आणि बेसेस दोन्ही बघितले. या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे सॉल्ट्स आहे, बरोबर. मग ॲसिड आणि बेसेसच्या जर का रिॲक्शन्स आठवत असतील तर त्या रिॲक्शन्समध्ये किंवा पाहिलेल्या होत्या रिॲक्शन आपण पाहिलेल्या होत्या केमिकल प्रॉपर्टीजच्या वेळे आहे, बरोबर. मग केमिकल प्रॉपर्टीजमध्ये जेव्हा रिॲक्शन्स आपण पाहतो तेव्हा अशा अनेक रिॲक्शन्स आपण पाहिलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये सॉल्ट तयार होत होतं आहे, बरोबर. अशी एक सगळ्यात सिंपल रिॲक्शन कोणती होती? ॲसिड प्लस बेस आहे, बरोबर. म्हणजेच आपण आम्ल अधिक आम्लारी जेव्हा केलं तेव्हा तयार होत होते क्षार अधिक पाणी, ज्यालाच आपण सॉल्ट प्लस वॉटर असं म्हणालो. कोणतंही सिम्पली एखादं एक्झाम्पल घ्या. कोणतं ॲसिड म्हटल्यानंतर आपण HCl घेतोय. आम्लारी जेव्हा म्हणतोय म्हणजेच आपण बेस घेतोय, कोणता घेतला? NaOH घेतला. रिॲक्ट केलं दोघांना एकमेकांसोबत, कोणतं सॉल्ट मिळणार आहे आपल्याला? NaCl प्लस 2HHOH म्हणजेच आपण काय म्हणतोय? H2O आहे. क्लिअर झाली ही एक रिॲक्शन की ज्याच्यापासून आपण सॉल्ट तयार करतोय. पण इन जनरल जे काही सॉल्ट असतं आपण यूज करतो ते कसं असतं? न्यूट्रल असतं. आता न्यूट्रलमधला, ॲसिडिकमधला आणि बेसिकमधला तर फरक आपल्याला कळालेला आहे. हे ॲसिडिक आहे, न्यूट्रल आहे आणि बेसिक आहे. म्हणजे ज्यांना आपण आम्लधर्मी असं म्हणतोय, ज्यांना आपण काय म्हणतोय? न्यूट्रल म्हणजे 7 pH असलेले की जे ॲसिडिकही नाही आहेत आणि बेसिकही नाही आहेत असे वाले. यांचा pH किती असेल? 7पेक्षा कमी, म्हणजे 0 to 6.9 एवढा pH असेल. यांचा pH असतो 7 आणि बेसिक्सचा pH असतो 7 ते 14 पर्यंत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्ष द्या. आपण 0 पासून 6.9 कडे जेव्हा जातो म्हणजेच आपण 0 आहे 1 2 3 6.9, 0 पासून आपण इकडे जेव्हा जातोय ना तेव्हा जी ॲसिडिटी असते ती कमी होत जाते. मी काय म्हणते, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातोय, लेफ्टकडून राईटकडे जातोय तेव्हा ॲसिडिटी कमी होतीये. क्लिअर मुद्दा? जेव्हा आपण 6.9 कडून 0 कडे येतोय तेव्हा ॲसिडिटी वाढतीये आहे. क्लिअर? याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला. पुढे सॉल्ट्सवरती आपल्याला मेजर प्रश्न विचारलेले आहेत काही, जसं की मी लुईस ॲसिड आणि बेस सांगितलेलं होतं त्यावरही एक प्रश्न आहे, ते आपण इन डिटेल डिस्कस करूयात पुढे. बेसिक म्हणजेच आपण यांना काय म्हणतोय? 7 पासून पुढे 8 9 14 इथंपर्यंत वाढत जाणारे. जसजसे आपण 7 कडून 14 कडे जातोय तशी त्यांची बेसिसिटी म्हणजे आम्लारी धर्मता जी आहे ती काय होते? वाढत जाते आहे. क्लिअर इथंपर्यंत? त्याच्या पुढे मुद्दा, आपल्याला ही रिॲक्शन क्लिअर झाली. मग प्रत्येक वेळी तयार होणारं जे सॉल्ट आहे ते न्यूट्रल असेल असं गरजेचं आहे का? नाही आहे. ते डिपेंड असतं आपण ॲसिड कोणत्या प्रकारचं वापरतोय, बेस कोणत्या प्रकारचा वापरतोय. आता कोणता प्रकार म्हणजे काय? आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं होतं कशाच्या आधारावरती? की त्यांचं पाण्यामध्ये होणारं विचरण जे आहे, म्हणजे आपण जर का त्या ॲसिडना पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते कोणत्या प्रकारचे आयन्स देतात आणि ते आयन्स किती प्रमाणात देतात. आठवत असेल तर बघा, आपण स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा आपण वीक ॲसिड किंवा वीक बेस आहे, बरोबर. तीव्र आम्ल किंवा आम्लारी, त्यानंतर सौम्य आम्ल किंवा आम्लारी असे प्रकार पाहिलेले होते. तीव्र म्हणजेच स्ट्रॉंग ॲसिड आपण कोणाला म्हणतोय? जे पाण्यात डिझॉल्व्ह झाल्यानंतर मॅक्झिमम आयन्स देतं, कोणते? H+ आहे, बरोबर. बेस कोणाला म्हणतो? स्ट्रॉंग बेस की जास्त प्रमाणात आयन कोणते असतात? OH-
तेव्हा ॲसिडसाठी H+, बेससाठी OH-. इकडे सुद्धा ॲसिडसाठी H+, पण वीक आहे म्हणजे H+ आयन्स कमी देत आहे. बेस वीक आहे म्हणजे OH- आयन कमी देत आहे बरोबर. मग या आधारावरती ना पुन्हा आपण सॉल्ट्सना, मग ते ॲसिडिक सॉल्ट तयार होतं आहे, बेसिक तयार होतं आहे की न्यूट्रल तयार होतं आहे हे बघूया. ठीक आहे, आता हे पुन्हा एक्सप्लेन करून झालं असेल तसं नाही म्हटलं तरी लक्ष द्या. सॉल्ट्स पाहतोय. सगळ्यात पहिलं ॲसिड घेतलं आपण, स्ट्रॉंग ॲसिड म्हणजेच तीव्र आम्ल. केमिस्ट्री फिजिक्समध्ये ना थोडेसे मी मराठी शब्द जास्त यूज करण्याचा प्रयत्न करेन इंग्लिशच्या सोबतच, कारण बायोलॉजीमध्ये आपण बऱ्यापैकी जो काही सिलेबस आहे आपला तो 11th-12thमधून कवर केलेला आहे, कारण 10thपर्यंत जनरली सगळेच जण वाचतात आहे ना बरोबर. मग 11th-12thमधून जेव्हा आपण हे कव्हर करू ना, तुम्हाला ज्या नोट्स मिळालेल्या आहेत त्यासुद्धा 11वी-12वीच्या याच्यावरती आहेत, स्टेट बोर्ड NCERTच्याच आधारावरती आहेत. सो तुम्हाला ते वाचलं, लेक्चर प्रॉपर केलेत आणि 10thपर्यंत ॲटलिस्ट तुम्ही व्यवस्थित वाचा. तिकडे मला मराठी शब्द थोडंसं नाही का इंग्लिश वर्ड्सचा यूज जास्त होतो आपल्या तिकडे झालेला आहे काही बायोलॉजीच्या लेक्चर्समध्ये. सो इकडे आपण ते थोडंसं अवॉइड करूयात की जिथे नाही का थोडंसं नाही का आहेत अल्टरनेटिव्ह शब्द ह्याला बऱ्यापैकी असतात. सो मग फक्त जे काही नाही का केमिकल फॉर्म्युले वगैरे आहेत किंवा आपण ज्यांना त्यांचं नाही का केमिकल नेम जे असेल तिकडे मग आपल्याला ते तसंच लक्षात ठेवावं लागेल. बाकीच्यांसाठी मी प्रयत्न करेन सगळ्याचा सांगता येईल असं. स्ट्रॉंग ॲसिड घेतलं प्लस काय घेतलं, स्ट्रॉंग बेस म्हणजेच तीव्र आम्लारी आहे. यांची रिॲक्शन केली, स्ट्रॉंग आहे, हे पण स्ट्रॉंग आहे. दोघांचा इफेक्ट एकमेकांना काय करेल, न्यूट्रलाइज करेल. दोघे पण स्ट्रॉंग आहेत ना. स्ट्रॉंग ॲसिडमध्ये स्ट्रॉंग बेस ॲड केला, काय झाले, न्यूट्रलाइज झाले. दोघांचा इफेक्ट संपला. दोघे एकमेकांशी लढणारे स्ट्रॉंगच असतील, दोघेही संपले, काय झाले, न्यूट्रल झाले. म्हणजेच आपल्याला जो क्षार मिळाला तो कसा मिळाला, न्यूट्रल मिळाला, की ज्याचा pH 7 असेल आहे बरोबर, की जो ॲसिडिक पण नसेल बेसिक पण नसेल. आणि काय तयार होईल, वॉटर तयार होईल, पाणी तयार होईल. आहे क्लिअर इथंपर्यंत. दुसरा मुद्दा दुसरीकडे आपल्याला घ्यायचा आहे, स्ट्रॉंग ॲसिड आणि आता बेस आपल्याला घ्यायचा आहे वीक, सौम्य. आता इथे लक्षात घ्यायचं, बफर सोल्युशन्समध्ये बफर आपण कोणाला म्हणत होतो, बफर कोणाला म्हणत होतो, की असा एखादा सबस्टन्स की जो एखाद्या पदार्थाचा pH चेंज होऊ देतो का, नाही होऊ देत pH चेंज आहे बरोबर. मग आपण दोन प्रकार बघितले होते, कोणते दोन प्रकार, ॲसिडिक बफर आणि दुसरं पाहिलेलं होतं बेसिक बफर. पण ॲसिडिक केव्हा तयार होतं, ॲसिडिक बफर आहे, मग ॲसिडिक बफर आहे, मग ॲसिड जे असतं ते वीक असतं. इकडे उलट आहे, वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. बेसिक आहे म्हणजे बेस वीक असणार आहे, पण हे कोणामध्ये ही कंडिशन आहे, वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. हे कोणामध्ये आहे, बफरमध्ये आहे. बफर हा एक असा सबस्टन्स असतो की त्या सोल्युशनचा, ठीक आहे, कोणतंही असेल ते, ॲसिडचं सोल्युशन असेल किंवा बेसचं सोल्युशन असेल, त्यांचा pH बदलू देत नाही. त्या सबस्टन्सला, त्या पदार्थाला, त्या घटकाला आपण काय म्हणतो, बफर असं म्हणतो. इकडे वेगळी कंडिशन आहे, ॲसिड काय आहे, स्ट्रॉंग आहे, आम्ल तीव्र आहे, म्हणजे जे सॉल्ट असेल ते सुद्धा कसं असेल, ॲसिडिक असेल. क्षार सुद्धा कसा असेल, ॲसिडिक असेल. प्लस तयार काय होणार आहे, पाणीच तयार होणार आहे. पुढे गेलो आपण, इकडे काय होतं, ॲसिड स्ट्रॉंग होतं, बेस वीक होता. आता आपण ॲसिड वीक घेऊयात, वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस, काय तयार होईल, स्ट्रॉंग काय आहे, बेस आहे, वीक काय आहे, ॲसिड आहे. जे स्ट्रॉंग आहे त्याचा इफेक्ट नेहमी जास्त असेल, म्हणजे आपल्याला इकडे बेसिक सॉल्ट मिळेल, प्लस काय असणार आहे, वॉटरच मिळणार आहे. क्लिअर का, सॉल्ट प्रत्येक वेळी न्यूट्रल असेल गरजेचं नाही आहे. ठीक आहे, ते डिपेंड करेल की त्याच्यामध्ये ॲसिड कोणता आहे, बेस कोणता आहे, या आधारांवरती ते डिपेंड करेल. ठीक आहे,
नंतरचा आपल्याला या टॉपिकमध्ये 5 प्रकारचे सॉल्ट्स अभ्यासायचे. आता या 5 प्रकारच्या सॉल्ट्सचा अभ्यास करताना आपल्याला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, आपल्या एक्झाममध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते या सॉल्ट्स या टॉपिकवरती जास्त आहेत. आणि फक्त आत्ता 2019 म्हणते हा राज्यसेवा प्रीला लुईस ॲसिड्सवरती प्रश्न विचारलेला होता. आणि सिम्पली मला वाटते ते 10वीच्या NCERTमध्ये तरी नाही आहे, 9वीच्या NCERTमध्ये की 9वीच्या की 10वीच्या काहीतरी आहे. येलो कलरचं जे कवर आहे ना त्यावाल्या बुकमध्ये ॲसिड बेस हा टॉपिक दिलेला आहे. छान दिलेला आहे, रीड करा व्यवस्थित. एखादा प्लस मायनस पॉईंट की जो लेक्चरमध्ये कदाचित चुकून राहिला जाऊ शकतो मिस्टेकने, बाय मिस्टेक, तर तो तुमच्याकडून तो तिकडे ॲड होऊन जातो. ठीक आहे, नोट्समध्ये आपण देतोच, पण तरीसुद्धा ते बुक रीड करणं तुमच्यासाठी मस्त आहे. ठीक आहे, असं म्हणाले 5 प्रकारचे आपल्याला सॉल्ट्स अभ्यासायचे असतात. सगळ्यात पहिलं वालं कोणतं आहे? सगळ्यात पहिलं आहे कॉमन सॉल्ट, जे आपण इन जनरल यूज करतो. कॉमन सॉल्ट कोणतं आहे ते? NaCl, सोडियम क्लोराईड आहे, बरोबर. सोडियम क्लोराईड हे कॉमन सॉल्ट. नंतर आहे, थोडंसं इकडे लिहायचं का, कॉमन सॉल्ट. त्याच्यानंतर आहे आपलं ब्लिचिंग पावडर, ब्लिचिंग पावडर. नंतर आहे बेकिंग सोडा, नंतर आहे वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा. आणि नंतर आहे प्लास्टर ऑफ पॅरिस. या 5 प्रकारच्या 1, 2, 3, 4 आणि 5 येस, या 5 प्रकारच्या सॉल्ट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्यांचा प्रिपरेशन फॉर्म्युला आणि त्यांचे युजेस हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यांचे युजेस आपलं कन्फ्युजन कशामध्ये होतं? या दोघांमध्ये, बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा. कन्फ्युजन होतं ना, आणि आपल्याला मॅक्झिमम प्रश्न या टॉपिकवरती विचारलेले. आय थिंक मला वाटतं आहे की जर का UPSCवाले क्वेश्चन सोडले ना आपण या टॉपिकवरती विचारलेले, तर राज्यसेवेला आणि कंबाईनला दोघीकडे मिळून तरी साधारणपणे 20 प्रश्न या टॉपिकवरती विचारलेले आहेत. ठीक आहे, 20 ते आत्तापर्यंत सांगते 2013 पासून. ठीक आहे, सो मग हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर करा, आपण नंतर ते डिस्कस करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात की कॉमन सॉल्ट आहे. NaCl आहे, कॉमन सॉल्ट आहे, बरोबर. आपण जर का याचं ॲक्वेस सोल्युशन तयार केलं, म्हणजे याचं जलीय द्रावण तयार केलं, म्हणजे काय करायचं? जलीय द्रावण म्हणजे NaCl आहे, बरोबर आहे. रिॲक्शन बॅलन्स कशी करणार आहोत पुढे बघूयात. या NaClला आपण टाकलं वॉटरमध्ये आहे, बरोबर, लिक्विड वॉटरमध्ये. म्हणजेच काय झालं? एक द्रावण तयार झालं. मग याच्यामधून जेव्हा आपण NaClला, आता मी ही समोर तुम्ही लिहायचं आहे, ॲक्च्युली ती समोरच लिहावं लागतं. इकडे बघूयात आपण. NaCl प्लस केलं H2O वॉटर, ॲक्वियस सोल्युशन याचं तयार केलं. काय तयार होईल या रिॲक्शनमध्ये? तयार काय होतं? सगळ्यात पहिलं ऑक्साईड तयार होतं. कोणतं वालं? NaOH, म्हणजेच ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड असं म्हणतो. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं. त्याच्यानंतर तयार होतो क्लोरीन गॅस, Cl2 तयार होतो आहे, बरोबर, Cl2. आणि नंतर काय तयार होतं आहे? हायड्रोजन गॅस तयार होतो. 3 गोष्टी तयार झाल्या आहे, बरोबर. कोणत्या वाल्या? सोडियम हायड्रॉक्साईड, क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस, बरोबर आहे. म्हणून या प्रोसेसला, ही जी काही प्रोसेस आहे, म्हणजेच ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड तयार करायचे आपल्याला, कशापासून? NaCl पासून. काय करणार आहे आपण? जेव्हा आपल्याला हायड्रॉक्साईड तयार करायचं असतं, आपण काय करणार आहे? पाण्यामध्ये मिक्स करणार आहे, त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार करतोय. म्हणजेच जर का हे आहे एक NCERTमध्ये दिलेलाच एक एक्सपेरिमेंट आहे. इकडे ॲनोड आहे, ॲनोड म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जवाले, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्जवाले आहे, बरोबर. इकडे पाणी आहे, याच्यामध्ये आपण टाकलं आहे NaCl टाकलं आहे, बरोबर. याच्यामधून आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास करतोय, तेव्हा इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर हे NaCl काय होणार आहे? स्प्लिटअप होणार आहे. आणि ते तयार काय करेल? त्याचं डिसोसिएशन होईल आणि तयार काय करेल? सोडियम हायड्रॉक्साईड तयार करेल, क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस तयार करेल. आहे इथंपर्यंत क्लिअर? या प्रोसेसला आपण म्हणतो क्लोर अल्कली प्रोसेस. लक्षात ठेवा, या प्रोसेसला आपण म्हणतो क्लोर अल्कली प्रोसेस. क्लोरीन गॅस तयार होतोय. अल्कली म्हणजे असे बेसेस की जे पाण्यामध्ये विरघळू शकतात.
या प्रोसेसला आपण म्हणतो क्लोर अल्कली प्रोसेस. ठीक आहे, याचा 1 बाय 1 यूज बघूयात. सगळ्यात पहिलं कोणतं आहे? सगळ्यात पहिलं आधी क्लोरीन गॅस बघूयात आपण. Cl2. क्लोरीन कुठे कुठे यूज केला जातो हे आपल्याला माहिती आहे इन जनरली. आधी PYQs पण आलेले आहे, तुम्ही ॲनालिसिस केलं असेल तर माहीत असेल. सगळ्यात पहिलं वॉटर ट्रीटमेंटमध्ये, म्हणजेच आपल्याला जर का वॉटर नाही का स्विमिंग पूलमध्ये वगैरे क्लोरीन यूज करतात का? कारण ते नाही का जंतुनाशक म्हणून, की त्याच्यामध्ये नाही का काही बॅक्टेरिया किंवा आपण म्हणतो ना एक डिसइन्फेक्टंट म्हणून आपण ते यूज करतो क्लोरीन गॅस वॉटर ट्रीटमेंटमध्ये. अजून क्लोरीन गॅसचा यूज आपण कुठे कुठे करतो? PVC पाईपमध्ये सुद्धा क्लोरीन गॅसचा यूज केला जातो आहे, बरोबर. CFC क्लोरोफ्लोरोकार्बन जो तिकडे सुद्धा क्लोरीन गॅसचा यूज होतो. नंतर आहे हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसचा यूज आपण कुठे कुठे करतो? हायड्रोजन गॅस सगळ्यात महत्त्वाचं ॲज अ फ्युएल म्हणून आपण यूज करतो, एक इंधन म्हणून वापर करतो हायड्रोजन गॅसचा. कारण हायड्रोजनकडे नाही का एक ज्वलना म्हणजे त्याचं नाही का पेट घेऊ शकतो, ज्वलनाला मदत करतो असं आपण म्हणतो. ऑक्सिजन ज्वलनशील असतो, हायड्रोजन ज्वलनाला मदत करतो. सो आपण हायड्रोजन हा ॲज अ एक फ्युएल म्हणून यूज करतो. नंतर हायड्रोजनचा यूज आहे की आपण वनस्पती तूप वगैरे जे करतो ना त्याच्यामध्ये यूज होतो हायड्रोजन गॅसचा, ते तयार करण्यामध्ये. त्यानंतर अजून आहे काही अमोनिकल फर्टिलायझर्स तयार करण्यामध्ये. हायड्रोजनचा यूज करतोय आपण काही अमोनिकल फर्टिलायझर्स तयार करण्यामध्ये. अमोनिकल फर्टिलायझर, अमोनियाचा फॉर्म्युला NH3 असा येतो. काही असे फर्टिलायझर्स असतात, काही अशी खतं वगैरे असतात की ज्यांच्यामध्ये अमोनियाचा वापर केला जातो. ठीक आहे, हे झाले या दोघांचे बेसिकवाले यूज. त्याच्यानंतर आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज आपण करतो डिग्रीसिंग ऑफ मेटल्स. सोडियम हायड्रॉक्साईडचा यूज आपण करतो डिग्रीजिंग ऑफ मेटल्स. त्याच्यानंतर अजून यूज करतो आपण सोडियम हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड म्हणजे हा काय आहे? बेस आहे. मग बेस आहे, मग याचा आपण काही साबण तयार करण्यामध्ये, सोप्समध्ये करतो, काही डिटर्जंट्समध्ये करतो. त्यानंतरचा याचा यूज करतो आपण पेपर मेकिंगमध्ये, म्हणजे पेपर तयार करण्यामध्ये, कागद निर्मितीमध्ये, पेपर मेकिंगमध्ये. नंतर आपण याचा यूज करतो काही सिंथेटिक फायबर्स तयार करण्यामध्ये. आहे क्लिअर इथंपर्यंत? कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या मी? सगळ्यात पहिलं आपण सोडियम क्लोराईडला, सोडियम क्लोराईड NaCl ला आपण मिक्स केलं वॉटरसोबत, वॉटरमध्ये डिझॉल्व केलं, इलेक्ट्रिसिटी पास केली, त्या आयन्सचं डिसोसिएशन होतं आणि काय तयार होता? सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं, क्लोरीन गॅस तयार झाला, हायड्रोजन गॅस तयार झाला आहे, बरोबर. प्रत्येकाचे एक एक सेपरेट यूज पाहिले. क्लोरीनचे यूज पाहिले डिसइन्फेक्टंट म्हणून, वॉटर ट्रीटमेंटमध्ये आपण यूज करतोय, PVC पाईप तयार करण्यामध्ये मदत करतोय, क्लोरोफ्लोरोकार्बनचा एक घटक असतो क्लोरीन हा वायू. त्याच्यानंतर हायड्रोजनचे यूजेस बघितले, ॲज अ फ्युएल म्हणून काम करतो. त्यानंतर वनस्पती तूप तयार करण्यामध्ये सुद्धा हायड्रोजनचा वापर केला जातो, अमोनिकल फर्टिलायझर्समध्ये केला जातो. त्यानंतर आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचा आपण डिग्रीजिंग ऑफ मेटल, म्हणजे नाही का ग्रीस असतं ते ग्रीस काढून टाकण्यामध्ये मदत केला जातो याचा, सोडियम हायड्रॉक्साईडचा. नंतर आहे एक बेस आहे, OH आहे, म्हणजे तो काय आहे? बेस आहे, आम्लारी आहे. आम्लारींची उदाहरणं कोणती कोणती सांगितली होती? साबण सांगितलेलं होतं, डिटर्जंट सांगितलेल्या होत्या, त्यांच्यामध्ये याचा यूज केला जातो, त्यांच्या प्रिपरेशनमध्ये, ते तयार करण्यामध्ये. अजून कागद निर्मितीमध्ये केला जातो, सिंथेटिक फायबर्स तयार करण्यामध्ये केला जातो. आणि हे सगळं काय होतं? पहिलंवालं कॉमन सॉल्ट आपलं, ठीक आहे. त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय होईल? नंतर आहे ब्लीचिंग पावडर. नंतरचं आहे ब्लीचिंग पावडर. पावडरलाच आपण केमिकल नाव काय देतो? कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड, कॅल्शियम ऑक्सी क्लोराईड. याचा केमिकल फॉर्म्युला काय देतो आपण? रासायनिक सूत्र, केमिकल फॉर्म्युला. कॅल्शियम फॉर Ca, ऑक्सीचा O आणि क्लोराईडचा Cl2.
याला आपण म्हणतोय कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड म्हणजेच ब्लिचिंग पावडर. आता ही ब्लिचिंग पावडरचा प्रिपरेशन फॉर्म्युला काय आहे नेमका तो पण बघूयात आपण. प्रिपरेशन फॉर्म्युला कशा पद्धतीने, या रिॲक्शन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या रिॲक्शन्स माहीत असणं गरजेचं आहे. प्रिपरेशन फॉर्म्युला जेव्हा आपल्याला ब्लिचिंग पावडर तयार करायची असते तेव्हा आपण यूज करतो स्लेकेड लाईमचा. ठीक आहे, मग त्याचा फॉर्म्युला काय येतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं लक्षात ठेवा, OH CaOH ट्वाईस. ठीक आहे, याच्यामध्ये आपण याला रिॲक्ट करतो क्लोरीन गॅससोबत आणि तेव्हा आपल्याला मिळतो कॅल्शियम हा एकच O आणि पुढे आपल्याला मिळतं आहे Cl2 आणि सेपरेट काय होणार आहे, हायड्रोजन गॅस बाहेर पडणार आहे. तयार झालं, आपल्याला प्रिपरेशन फॉर्म्युला मिळाला ब्लिचिंग पावडरचा. आहे क्लिअर इथंपर्यंत. पुढे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ब्लिचिंग पावडरचे युजेस काय काय आहेत. युजेस आपण यांचा वापर कुठे कुठे करतो, सगळ्यात महत्त्वाचं की नाही का, जे काही कॉटन आणि लिनन इंडस्ट्रीज म्हणजे त्यांच्या तिकडे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये, इन शॉर्ट असं लक्षात ठेवा, आपण त्यांचा यूज करतो टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये. टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्ये अजून काय, टू मेक ड्रिंकिंग वॉटर फ्री फ्रॉम जर्म्स. जर्म्स म्हणजे आपण आपलं जे पिण्याचं पाणी आहे त्याला जंतू काय म्हणूयात आपण त्याला डिसइन्फेक्टंट करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा यूज केला जातो. अजून सगळ्यात महत्त्वाचा यूज आहे ब्लिचिंग पावडर आपण यूज करतो एक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. ऑक्सिडायझिंग एजंट आपण जेव्हा मेटल आणि नॉन मेटल हा टॉपिक पाहिलेला होता, धातू आणि अधातू हा टॉपिक पाहिलेला होता, तेव्हा त्याच्यावरती आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय हे डिस्कस केलेलं होतं. ऑक्सिडायझिंग एजंट आपण कशाला म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे असा सबस्टन्स की जो एकतर एखाद्या घटकाला ऑक्सिजन प्रोव्हाइड करेल, म्हणजे ऑक्सिजन त्याला पुरवेल भरपूर प्रमाणात, किंवा त्याच्याकडून हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन काय करेल, काढून घेईल. ऑक्सिजन एकतर प्रोव्हाइड करेल किंवा हायड्रोजन इलेक्ट्रॉन काढून घेईल. क्लिअर, यांना आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपण इथे या ब्लिचिंग पावडरचा की ज्याचा केमिकल फॉर्म्युला आहे CaOCl2 म्हणजेच केमिकली आपण त्याला कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड म्हणजे नाही का आपल्याला एक त्याचं केमिकल नेम आणि त्याच्यापुढे त्याचं साधंवाला नेम, आयोगाने मला वाटतं या लास्ट तो क्वेश्चन कॅन्सल झालेला होता ॲक्च्युली, पण प्रश्न असा विचारलेला होता की त्यांनी इकडे कॉमन जी नावं असतात ना आपण त्यांना इन जनरल कशा पद्धतीने आपण त्यांचा उल्लेख करतो किंवा कशा पद्धतीने आपण ती लिहितो वाचतो, आणि नंतर इकडे त्यांचे केमिकल फॉर्म्युले दिलेले होते, त्याच्यामध्ये जिप्सम होतं आणि अजून वेगळे वेगळे होते, जसे की बेकिंग सोडा आहे, वॉशिंग सोडा आहे यांच्यासारखे, आणि अजून 2-3 होते की त्यातला एक काचा कुठे उल्लेख नव्हता नाही का, त्यांना ती अल्टरनेट नावं दिलेली होती. मग आपल्याला एक जर का केमिकल नाव माहीत असेल तर आपण त्याचा फॉर्म्युला लिहू शकतो, पण जरी आपल्याला एक त्याचं कॉमन नेम माहीत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत असायला हवा. ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे, कॅन्सल झाला आहे, पण तरीसुद्धा तो माहीत असू द्या तुम्हाला. ठीक आहे, सो याचे प्रत्येकाचे केमिकल फॉर्म्युले लक्षात ठेवणं आणि या ज्याही महत्त्वाच्या रिॲक्शन्स आहेत म्हणजे प्रिपरेशन रिॲक्शन त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे होतं सेकंड नंबरचं सॉल्ट आपलं. ठीक आहे, त्यानंतरचं पुढचं आहे बेकिंग सोडा. त्यानंतरचं पुढचं आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा म्हणजेच आपण याचा फॉर्म्युला आपण लिहितो NaHCO3 आहे बरोबर. हा काय झाला याचा केमिकल फॉर्म्युला, रासायनिक सूत्र कशाचं, बेकिंग सोडाचं. याचा केमिकल नेम काय, कसं लिहिणार आपण, सोडियम, H आहे H फॉर हायड्रोजन, CO3 म्हणजे आपण म्हणतोय कार्बोनेट आहे बरोबर. बेकिंग सोडाचा फॉर्म्युला NaHCO3 लक्षात ठेवायचं. बेकिंग सोडा मोठा आहे म्हणजेच खाण्याचा सोडा आपण म्हणतो ना तो वाला खाण्याचा सोडा. ठीक आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा यालाच आपण असं पण म्हणू शकतो सोडियम बाय कार्बोनेट. सोडियम बाय कार्बोनेट.
ठीक आहे, मराठीमध्ये सेम सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. ठीक आहे, याची प्रिपरेशन रिॲक्शन काय असेल, कशा पद्धतीने आपण तयार करणार, प्रिपरेशन रिॲक्शन काय असेल. प्रिपरेशन रिॲक्शन सिम्पली आहे. सगळ्यात पहिलं सॉल्ट घ्या NaCl प्लस काय करा, पाणी टाका, नंतर काय ॲड करा, CO2 गॅस ॲड करा, नंतर परत काय टाका, अमोनिया टाका. आहे बरोबर. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय मिळतं, अमोनियम क्लोराईड मिळतं, NH4Cl. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं अमोनियम क्लोराईड आणि नंतर आपल्याला मिळतो दुसरं प्रोडक्ट NaHCO3. यालाच आपण म्हणतोय सोडियम बायकार्बोनेट आणि याला आपण म्हणतोय अमोनियम क्लोराईड. क्लिअर का प्रिपरेशन रिॲक्शन याची, कशाची, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा, केमिकल फॉर्म्युला NaHCO3, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट केमिकल नेम किंवा सोडियम बायकार्बोनेट. प्रिपरेशन रिॲक्शन NaCl मध्ये ज्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, कॉमन सॉल्ट, त्याच्यामध्ये पाणी टाका, कार्बन डायऑक्साईड टाका, CO2 NH3 टाका, अमोनिया टाका. रिॲक्शन मिळते आपल्याला अमोनियम क्लोराईड प्लस सोडियम बायकार्बोनेट तयार झालं. जर का आपण या सोडियम बायकार्बोनेटला दुसरी रिॲक्शन्स बघूयात आपण. सोडियम बायकार्बोनेट काय फॉर्म्युला आहे, NaHCO3. याला जर का आपण हीट केलं, ठीक आहे, याला जर का आपण हीट केलं, सोडियम बायकार्बोनेटला आपल्याला करायचं आहे हीट. कसं होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे याचं. मग हे डिसोसिएशन कशामध्ये होतं, Na2CO3 प्लस वॉटरमध्ये डिसोसिएशन होतं आणि याला आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट. यालाच आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे काय असतो माहिती आहे, वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा म्हणजे जेव्हा आपण याच्यातून काही ठराविक वॉटर मॉलिक्यूल सेपरेट होतील, आपण जेव्हा हीट करतोय म्हणजे त्याच्यामधलं जे मॉइश्चर असणार आहे ते जाणार आहे. वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये असेल, स्टीमच्या फॉर्ममध्ये असेल, कोणत्याही सेपरेट होणार आहे. Na2CO3 मिळतं आपल्याला. या दोन्ही रिॲक्शन लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे इथे आपल्याला दोन रिॲक्शन मिळतात. कोणत्या वाल्या, सोडियम कार्बोनेट म्हणजेच वॉशिंग सोडाची प्रिपरेशन रिॲक्शन आणि पुढे सोडियम बायकार्बोनेटला हीट केलं तर काय मिळतं, दोन्ही रिॲक्शन क्लिअर. ठीक आहे, बेकिंग सोडाचे युजेस बघूयात सगळ्यात पहिल्यांदा. आता युजेस कशामध्ये आपण यूज करतो बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नाही का असे काही क्रिस्पी फूड बनवायचं असेल किंवा कधी कधी सॉफ्टवालं फूड बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण यूज करतो. म्हणजे इन जनरल आपल्या नाही का फूड्समध्ये यूज करतो. नंतर काही असे पदार्थ असतात की ज्यांच्यामध्ये आपण माइल्ड ॲसिड्सचा सुद्धा यूज केला जातो. ठीक आहे, माइल्ड ॲसिड म्हणजे अगदी आपण इडिबल आहेत असे वाले ॲसिड, जसं की टार्टारिक ॲसिड आहे चिंचेमध्ये असणारं, असे जे काही मिक्स असतात ना, म्हणजे बेकिंग सोडामध्ये त्यांचा यूज केला जातो काही इडिबल ॲसिड्सचा. अजून कुठे बेकिंग सोडा यूज केला जातो, अँटासिड म्हणून सुद्धा यूज केला जातो. ठीक आहे, म्हणजे ॲसिडिटी कमी करण्यासाठी. अशा पद्धतीने बेकिंग सोडाचे काही युजेस आहेत, तुम्हाला ते नोट्समध्ये व्यवस्थित मेन्शन करून दिले जातील. आत्ता सध्या एवढं लक्षात ठेवा की काय, बेकिंग सोडा म्हणजेच कोणतं येतं, सोडियम बायकार्बोनेट येतं. बेकिंग फॉर बाय असं लक्षात ठेवा. ठीक आहे, बी फॉर बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, बी फॉर. आता कन्फ्युजन नाही होणार. पुढचा आहे सॉल्ट, सोडियम कार्बोनेट. कुठे गेलं, म्हणजेच वॉशिंग सोडा. हा सोडियम कार्बोनेट म्हणजे एक यूज सांगायचा राहिला सगळ्यात महत्त्वाचा. बेकिंग सोडाला आपण सोडा ॲसिड एक्सटिंग्युशरमध्ये यूज करतो. आपण सोडा ॲसिड एक्सटिंग्युशरमध्ये. आता असं लक्षात नाही येणार, आपण केमिकल फॉर्म्युलाच्या थ्रू जाऊयात, त्याचं रासायनिक सूत्र बघून जाऊयात. सोडा म्हणजेच आपण बेकिंग सोडा पाहतोय, हा यूज आहे बेकिंग सोडाचा, म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो त्याचा. काय फॉर्म्युला आहे, बायकार्बोनेट म्हणजे काय येणार,
NaHCO3 आहे बरोबर. ॲसिड कोणतंही ॲसिड घेऊयात, घेतलं आपण HCl घेतलं आहे बरोबर. आणि याला आपण HCl सोबत रिॲक्ट केलं. हे कशामध्ये करतो आपण? सोडा ॲसिड एक्सटिंग्युशरमध्ये करतो. काय होतं बघा, जेव्हा इकडे वरती एक ॲसिडसारखी एक बॉटल लावलेली असते, कुपी असते त्याच्यामध्ये, जेव्हा आपण ते वरून प्रेस करतो ना, तेव्हा ती बॉटल थोडीशी तिरपी होऊन याच्यामधलं ते त्या आतमध्ये हा जो काही ते काही असतं ना त्याच्यामध्ये, की ज्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. कशा पद्धतीने बघा, फॉर्म्युलामधून जाऊयात आपण. NaHCO3 आहे, HCl आहे. Na कोणासोबत जाईल? Na जाईल Cl सोबत. सॉल्ट तयार झालं. नंतर काय तयार होईल? H2O तयार होईल आहे बरोबर. एक O इकडे गेला, 2 O राहिले का? CO3 मधला एक O गेला इकडे, 2 O राहिले आणि हा एक हायड्रोजन इथे आला, म्हणजेच CO2 तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आहे ना क्लिअर रिॲक्शन? बघा पुन्हा एकदा. NaHCO3, Na कोणासोबत जाईल? Cl सोबत जाईल. काय तयार केलं? NaCl आहे बरोबर. प्लस हायड्रोजन आणि H, हा एक हायड्रोजन आणि CO3ची फोड करूयात. हा O कोणासोबत गेला? या हायड्रोजनसोबत गेला. बॅलन्स करायचे. HCl मधला एक H आहे ना, बॅलन्स करायची गरज नाही. मग हा एक H, हा एक H, काय तयार झालं? H2 बरोबर आहे. 3 ऑक्सिजन आहेत, त्यातला एक याच्यासोबत गेला आणि मग एक गेल्यावर कार्बनसोबत किती ऑक्सिजन राहिले? 2 ऑक्सिजन राहिले. CO2 तयार झाला. आहे क्लिअर? CO2. मग हा जो CO2 आहे तो CO2 काय करतो? आग विझवण्यामध्ये मदत करतो आणि हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग जेव्हा केव्हा एखादं जिथे आग लागली आहे ना, त्या आग लागलेल्या आणि जे काही फ्युएल आहे बरोबर आहे, ती फायर आणि फ्युएल यांच्यामधला जो कॉन्टॅक्ट असतो ना, तो कॉन्टॅक्ट ब्रेक करण्याचं काम एअरमध्ये काय आहे? ऑक्सिजन आहे बरोबर आहे. ऑक्सिजन त्याला मदत करणार आहे जळण्यासाठी, पेट घेण्यासाठी. मग त्यांचा कॉन्टॅक्ट काय करायचं आहे? ब्रेक करायचं आहे. मग ते काम कोण करतं? हा तयार झालेला CO2 करतो. म्हणून याचा सगळ्यात महत्त्वाचा अजून एक यूज मी सांगितलं आत्ता, राहिला होतं मगाशी विसरले, सोडा ॲसिड एक्सटिंग्युशरमध्ये करतात. क्लिअर का? बेकिंग सोडा तयार करण्याची प्रोसेस. पुढचं आहे वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा, सगळं आठवायचं ते. डिटर्जंट वगैरे आपण ज्या यूज करतो ना त्यावाल्या. ठीक आहे. काय येईल फॉर्म्युला? इकडे बायकार्बोनेट होतं आहे ना बरोबर. बायकार्बोनेट, बेकिंग सोडा, बाय बेकिंग. इकडे एकच आहे. काय फॉर्म्युला आहे? Na2CO3.10H2O. आता हे .10H2O काय आले? मगाशी तर आपण त्याला हिट केलं, त्याच्यामधून वॉटर काढून टाकलं. वॉटर काढून टाकलेलं तेव्हा फक्त काय राहिलेलं होतं? Na2CO3 राहिलेलं होतं. मग Na2CO3चं आपल्याला परत काय करायचं आहे? परत करायचं आहे क्रिस्टलायझेशन, ज्यालाच आपण म्हणतोय रिक्रिस्टलायझेशन. काय करायचं आहे? रिक्रिस्टलायझेशन. आहे क्लिअर इथंपर्यंत? बघा आपल्याकडे आहे Na2CO3. Na2CO3 मध्ये आपण ॲड केले 10H2O, 10 पाण्याचे मोलिक्यूल ॲड केले, रेणू ॲड केले. काय तयार झालं? Na2CO3 10H2. अरे 10H2 काय तयार झाला? आपला बेकिंग सोडा तयार झाला किंवा सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, म्हणजे धुण्याचा सोडा तयार झाला. आहे क्लिअर इथंपर्यंत? मग धुण्याचा सोडा आपण तयार कसा करतो? रिॲक्शन काय लिहिणार आपण? सोडियम कार्बोनेटचं रिक्रिस्टलायझेशन करायचं. रिक्रिस्टलायझेशन म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट काय आहे? सॉलिड आहे. सोडियम कार्बोनेट काय आहे? सॉलिड आहे. हे कसं काय बघतोय आता आपण? ही झाली याची रिॲक्शन. रिॲक्शनमध्ये आपण काय केलं? Na2CO3 मध्ये 10H2O ॲड केले आणि आपल्याला मिळालं Na2CO3.10H2 आहे बरोबर. म्हणजेच आपण इथे काय केले? रिक्रिस्टलायझेशन केले. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे रिक्रिस्टलायझेशन ऑफ वॉटर काय आहे. रिक्रिस्टलायझेशन ऑफ वॉटर म्हणजे काय? ठीक आहे, कन्सिडर करा कोणतेही एखादं कंपाऊंड आहे. ठीक आहे, आपण एखादं घेतलं कंपाऊंड. आता इथे आपण घेतोय सोडियम घेऊयात. कसं आहे? आत्ता कलरलेस आहे, सॉलिड्स आहेत बरोबर. सोडा घ्या, कसा आहे तो? सॉलिड आहे, स्थायू आहे बरोबर आहे. सॉलिड 2 प्रकारचे असतात. पहिले असतात ॲमॉर्फस.
ॲमॉर्फस. आणि दुसरे असतात क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड ॲमॉर्फस म्हणजे ज्यांच्यामध्ये रेणूंची ॲटम्स जे असतात ना ते एकमेकांशी जो बॉन्ड तयार करतात ना तो कसा असतो, इरेग्युलर असतो. म्हणजे कोणत्या एका डिफायनाईट पॅटर्नमध्ये, ठीक आहे, म्हणजे ठराविक अशा रचना त्यांची नसते, ठराविक रचना नसते. कोणाकडे, ॲमॉर्फसकडे ठराविक रचना नाही, डिफायनाईट पॅटर्न नाही. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये एक ठराविक अशी रचना असते. तुम्ही डायमंड्स आठवा, जेव्हा आपण कार्बन कंपाऊंड पाहू ना तेव्हा आपल्याला तिकडे लक्षात येईल की डायमंड असेल, ग्रॅफाईट असेल, तिकडे आपल्याला ना एक त्यांचं स्पेसिफिक असं स्ट्रक्चर टेट्राहेड्रल असेल, अजून कोणतं असेल ते आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे इकडे काय असते, यांची रचना स्पेसिफिक असते, डिफायनाईट पॅटर्न असतो यांच्याकडे डिफायनाईट पॅटर्न असतो. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. मग हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ना, मग काही सॉलिड असे असतात की ज्यांना आर्टिफिशियली असा ठराविक पॅटर्न दिला जातो, काही असे असतात की ज्यांना बाय नेचरच तो असतो. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिकरित्याच त्यांच्या ते कसे असतात, क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात. ठीक आहे, मग आता इथे जे आपण रिक्रिस्टलायझेशन करतोय ना ते कसं असणार आहे, आर्टिफिशियल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, हे सोडियम कार्बोनेट आहे आणि त्याच्यामध्ये आपण वॉटर ॲड करतोय. आत्तापर्यंत ते कसं आहे, त्याला एक कोणताही ठराविक कलर असा नाही आहे, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये ब्ल्यू विट्रिऑल वगैरे असतं आहे बरोबर, मग त्याच्यामध्ये जर का आपण एका ठराविक अमाऊंटमध्ये पाणी ॲड केलं तर त्याचा कलर ब्ल्यू होतो. ठीक आहे, तुम्हाला मी ते PDF जेव्हा आपण पाहू ना नोट्सचे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ती इमेज टाकून देईल की कशा पद्धतीने ते कलर चेंज होतो त्या सॉलिड्सचा जेव्हा आपण त्याचं रिक्रिस्टलायझेशन करतो तेव्हा. आणि यालाच म्हणजेच बाहेरून वॉटर ॲड करणं म्हणजे काय झालं, रिक्रिस्टलायझेशन झालं. ठीक आहे, क्लिअर हा मुद्दा. हे होतं याचे काही यूजेस. कुठे यूज करणार आहे आपण हे, वॉशिंग सोडा कुठे यूज करतो, वॉशिंग सोडा आपण यूज करतो टू रिमूव्ह परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर. आता हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे काय, हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे ज्या पाण्यामध्ये सॉल्ट्सचं प्रमाण जास्त आहे, पाण्यामध्ये ज्या क्षार जास्त आहेत अशा पाण्याला आपण म्हणतो जड पाणी. ठीक आहे ना, म्हणजे या भाषेमध्ये हार्डनेस, जड पाणी नाही, तो एक वेगळा पॉईंट आहे, आपण तो डिस्कस करू. हार्डनेस ऑफ वॉटर कळालं, ज्याच्यामध्ये क्षार जास्त आहेत त्यांच्यामध्ये. मग अशा वॉशिंग सोडाचा यूज आपण करतो त्या वॉटरची जी हार्डनेस आहे ती संपवण्यासाठी, ती काढून टाकण्यासाठी यूज करतो. आणि इतर काय आहे, धुण्याचा सोडा कुठे यूज करतो, डिटर्जंट्स काही सोप्समध्ये वगैरे यूज करतो आहे बरोबर. हे त्याचे झाले बेसिक यूजेस. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे प्लास्टर ऑफ पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिसला आपण केमिकली काय म्हणतो, प्लास्टर ऑफ पॅरिसला आपण म्हणतो कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. याला आपण म्हणतो कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. हे काय झालं त्याचं केमिकल नेम. केमिकल फॉर्म्युला काय झाला, कॅल्शियम Ca सल्फेट SO4 हेमीहायड्रेट डॉट हाफ H2O. हेमी म्हणजे हाफ, CaSO4 डॉट हाफ H2O. ठीक आहे, आता आपण इकडे काय केलं माहिती आहे का, जर का आपण कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट म्हणजेच काय POP प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये आपण 1.5 मोलिक्यूल ऑफ वॉटर ॲड केला, 1.5 बरोबर आहे. मग किती झाले बघूयात आपण, इकडे रिॲक्शन्स बघूयात. CaSO4 आहे तसंच राहील, CaSO4 आहे तसं राहिलं, हा अर्धा आणि हा दीड, किती झाले 2 H2O झाले. म्हणजे इथे सुद्धा आपण काय केलं आहे, रिक्रिस्टलायझेशन केलं ना, बाहेरून वॉटर ॲड केलं. मग जेव्हा आपण प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये POPमध्ये आपण जेव्हा वॉटर ॲड करतो तेव्हा आपल्याला मिळतं ना जे प्रोडक्ट, त्याला आपण म्हणतो जिप्सम. त्याला आपण काय म्हणतो, जिप्सम. मग जिप्समचा फॉर्म्युला विचारला आपण काय सांगणार, CaSO4 डॉट 2H2O. आहे क्लिअर. आणि जर का आपल्याला प्लास्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला विचारला तर आपण काय सांगणार, कॅल्शियम सल्फेट
हेमीहायड्रेट असं लक्षात ठेवा. केमिकल नाव लक्षात ठेवलं ना, केमिकल नेम लक्षात ठेवलं तर फॉर्म्युला लिहिणं थोडंसं इझी जातं. कारण कॅल्शियम सल्फेट तर सगळ्यांना माहीत असतं, CaSO4 आहे. हेमीहायड्रेट, हेमी म्हणजे हाफवाला पार्ट येतो, मग हायड्रेट म्हणजे काय, वॉटर मोलिक्युल असणार आहे. हाफ, हेमी म्हणजे हाफ, म्हणजेच हाफ H2O. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं किती, 1.5 मोलिक्युल काय तयार झालं, 2 तयार झाले, H2O म्हणजे जिप्सम तयार झालं. क्लिअर आहे. तुम्हाला जे ब्ल्यू विट्रिऑल आहे, ग्रीन विट्रिऑल आहे, फेरस सल्फेट आहे, त्यांचे कॉमन नाव, केमिकल नाव आणि त्यांचा केमिकल फॉर्म्युला जे आपल्याला आत्ताच्या एक्झाममध्ये मॅच द पेअर्सला विचारलेलं होतं ते तुम्हाला नोट्समध्ये मेन्शन करून दिलं जाईल. ते तुम्ही तिकडून व्यवस्थितपणे पाठ करायचे. ठीक आहे. याच्यावरचे काही आपण PYQs पाहूयात. होपसो की तुम्हाला हा जो पार्ट आहे तो समजलेला असेल. ठीक आहे ना. आपण काय काय पाहिलं, सगळ्यात पहिलं कॉमन सॉल्ट NaCl वाला पाहिलं, बरोबर. त्याला हिट केल्यानंतर काय होतं आहे, त्याचा इलेक्ट्रोलिसिस केलं आपण, काय तयार होतं आहे, त्याचे युजेस काय काय आहेत, काय काय तयार होतं, क्लोरीन गॅस, हायड्रोजन गॅस आणि NaOH तयार होतं. कशा कशाला कुठे कुठे यूज करतो तिकडे पाहिलं. ब्लिचिंग पावडर, ब्लिचिंग पावडरचा सुद्धा आपण यूज पाहिला, कुठे कुठे यूज केली जाते. नंतर आपण पाहिलं बेकिंग सोडा म्हणजेच धुण्याचा सोडा आहे. बेकिंग फॉर बायकार्बोनेट, बाय आलं की तिकडे हायड्रोजन टाकायचं. ठीक आहे. नुसतं कार्बोनेट आलं की हायड्रोजन टाकायचं नाही. हे आलं वॉशिंग सोडा, त्या सगळ्या रिॲक्शन्स पाहिल्या. प्लास्टर ऑफ पॅरिस ही वाली रिॲक्शन इथून खाली आहे. क्लिअर. 5ही प्रकारचे सॉल्ट्स क्लिअर. या 5च सॉल्ट्सवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि ते सुद्धा दोघांवर जास्त. सॉरी, कोण दोघे, बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा. की बेकिंग सोडा म्हणजे हे, वॉशिंग सोडा म्हणजे हे. त्याला आपण इथे यूज करतो, अँटासिड म्हणून यूज करतो. बेकिंग सोडामध्ये आपण आपल्या स्टमकमध्ये ॲसिडिटी, आपल्याला माहिती आहे HCl सिक्रेट केलं जातं, मग तिकडे सुद्धा ॲसिडिटी कमी करण्यासाठी अँटासिड म्हणून आपण त्याचा यूज करतो. काही प्रश्न बघूयात आपण, PYQs बघूयात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की जो आत्ता 2019ला आपल्याला विचारलेला होता. बघा थोडंसं तुमच्या स्क्रीनवर पहा, तुम्हाला प्रश्न दिसतोय तो. प्रश्न असा होता की लेविस खालीलपैकी कोणते लेविस आम्ल नाही. ठीक आहे ना. लुईस म्हटलंय, इंग्लिशमध्ये क्वेश्चन लेविस असा वाचायचा आहे, LEWIS. ठीक आहे. लुईस ॲसिड, लेविस ॲसिड कोणतं नाही आहे खालीलपैकी. आता बघा, हा सगळ्यात पहिल्यांदा लेविस हा जो सायंटिस्ट होता ना, हे आपण क्लिअर करूया. तुम्ही प्रश्न वाचलात, तुम्हाला ऑप्शन दिलेत की लेविस ॲसिड खालीलपैकी कोणतं नाही आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगळे एक्झाम्पल दिलेत. बेरियम क्लोराईड दिलं आहे, त्यानंतर बेरिलियम क्लोराईड दिलं आहे, बेरियम क्लोराईड दिलं आहे, बरोबर. असे वेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यातलं जे पहिला ऑप्शन जो आहे बेरियम क्लोराईड, ते लुईस ॲसिड नाही आहे. ठीक आहे. का नाही आहे ते आपण बघूयात. आधी लुईस ॲसिड आणि बेस हे माहीत पाहिजे आपल्याला. 1923मध्ये सायंटिस्ट जो होता लेविस किंवा लुईस त्याला म्हणा, त्यांनी आपल्याला दिली ॲसिड बेस थेअरी, म्हणजेच आम्लारी सिद्धांत दिला लेविसनी, ॲसिड बेस थिअरी दिली आहे, बरोबर. ॲसिड बेस थेअरी काय करते, ॲसिडला आणि बेसला डिफाईन करते. ठीक आहे. मग या सायंटिस्टनी ही ॲसिड बेस थेअरी कोणत्या आधारावरती दिली, तर त्यांचं स्ट्रक्चर, ॲसिडचं स्ट्रक्चर आणि त्यांच्यामध्ये असलेलं बॉन्डिंग, म्हणजे बंध कोणत्या प्रकारचा आहे त्या आधारावरती त्यांनी काय केले, ही थेअरी दिली. ठीक आहे. मग लुईस ॲसिड आणि बेस यांचं स्ट्रक्चर तर ते डिपेंड करणार आहे कोणत्या प्रकारचा ॲसिड आहे, कोणत्या प्रकारचा बेस आहे त्यावरती. पण यांच्यामध्ये असलेलं जे बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग कोणतं असतं, कोणता बॉन्ड असतो, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट म्हणजे काय येतं माहिती आहे का, शेअर करणं. आपण हे बॉन्डिंगमध्ये पाहणार आहोत. पण आता इकडे बघा, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड हा एक प्रकारचा बॉन्ड आहे की ज्याच्यामध्ये एक रिॲक्टंट म्हणजे एक अभिक्रियाकारक, एक रिॲक्टंट इलेक्ट्रॉनची एक पेअर, इलेक्ट्रॉनची एक जोडी, अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर करतो, देतो कोणाला, दुसऱ्या रिॲक्टंटला. या प्रकारच्या बॉन्डला आपण म्हणतो कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. मग इथे ॲसिड, लुईसने ॲसिडना डिफाईन कसं केलं, ॲसिड म्हणजे
ॲसिड म्हणजे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारे आणि बेस म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करणारे बेस. क्लिअर का? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आणि इलेक्ट्रॉन डोनेट करणारे. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? आपल्याला प्रश्न विचारला आहे ॲसिड कोणता आहे, म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन काय केले पाहिजेत? ॲक्सेप्ट केले पाहिजेत. आहे बरोबर. जो पहिला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बेरियम क्लोराईड हा ऑप्शन आपल्याला दिला आहे. तुम्हाला पुन्हा प्रश्न मी स्क्रीनवर दाखवते. प्रश्न आहे बेरियम क्लोराईड दिलेला आहे. हे जे बेरियम क्लोराईड आहे ना, ते बेरियम क्लोराईड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट नाही करत, इलेक्ट्रॉन डोनेट करतं आणि त्या कारणामुळे हे लुईस ॲसिड नाही आहे. उरलेले जे सगळे आहेत ते त्यांच्याकडे त्यांचं ऑक्टेव्ह कंप्लीट करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉन घेण्याची गरज असते. सो ते सगळे इलेक्ट्रॉन काय करतील? ॲक्सेप्ट करतात एक एक पेअर इलेक्ट्रॉनची आणि फक्त बेरियम क्लोराईड जे आहे ते इलेक्ट्रॉन काय करतं आहे? डोनेट करतं आहे. त्याच्यामुळे आपला हा ऑप्शन इथे काय होतो? आन्सर होतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी दुसरा ऑप्शन बघा, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आपल्याला दिलेत. ठीक आहे. 2 ऑप्शन्समध्ये पहिला ऑप्शन नाही, 2 स्टेटमेंट दिलेत. त्या 2 स्टेटमेंटमधलं पहिलं स्टेटमेंट आहे जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजे तयार करायला वापरला आहे तो बेकिंग सोडा. हे तर बरोबर आहे. पहिला अर्धा भाग पूर्वार्ध वाक्याचा बरोबर आहे. बेकिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट आहे. बेकिंग फॉर मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? बेकिंग फॉर बी आला पाहिजे, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट यायला हवं. म्हणजे जर का अर्धा भाग चुकीचा आहे म्हणजे पूर्ण वाक्यच कसं आहे? चुकीचं आहे. पुढचा आन्सर पुन्हा एकदा प्रश्न पहा. वॉशिंग सोडा म्हणजे घरेलू कामकाजात स्वच्छक म्हणून वापरला, एक क्लिनिंग एजंट म्हणून वापरला जाणारा आहे. बरोबर आहे. तसेच काच, साबण आणि कागद उद्योगांमध्ये सुद्धा वापरतात. हे याच्यासाठी PYQ महत्त्वाचे आहेत एखादा आणि तुमचं एक्स्ट्राचं रीडिंगसुद्धा. कारण नाही का मी माझ्याकडून सांगायचं राहिलं हे की तो नाही का आपण ग्लास इंडस्ट्रीजमध्ये त्यानंतर पेपर इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. अर्थात तो तुमच्या नोट्समध्ये पार्ट मेन्शन होतो, जो इथे एखादा फॅक्च्युअल डाटा जर कोणता सांगायचा राहिला तो तिकडे मी मेन्शन करून देत असते. तरीसुद्धा तुमचं रीडिंग तसं ठेवत चला. ॲटलिस्ट फिजिक्स केमिस्ट्रीसाठी 10th पर्यंतचे तरी बुक्स इदर NCERT किंवा स्टेट बोर्ड हे वाचत चला. बघा हा तर अर्धा पार्ट तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे यांनी म्हटलंय वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असतं. मी सांगितलं सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणजेच NaHCO3 आणि H आला, हायड्रोजन आला म्हणजे तो सोडियम बायकार्बोनेट झाला. ठीक आहे. म्हणजे चुकीचं झालं ना, सोडियम बायकार्बोनेट, बी फॉर बेकिंग सोडा आहे बरोबर. म्हणजे दोन्ही ऑप्शन्स काय आहेत? चुकीचे आहेत. आणि यांनी आपल्याला विचारलं योग्य कोणतं आहे? कोणतंच नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आन्सर आहे. अ पण नाही आणि ब पण नाही. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. आपल्याला काही ॲसिड्स दिलेले आहेत जे तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस करून झालेले आहेत. प्रश्न पहा. ॲसिड्समध्ये चुकीची जोडी ओळखायला सांगितले. विनेगारमध्ये कोणतं असतं? विनेगारमध्ये आहे ॲसिटिक ॲसिड, नंतर संत्री आहे, सिट्रस फ्रूट्स. मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढे सिट्रस कॅटेगरीमध्ये येणारे आहेत त्या सगळ्यांकडे सायट्रिक ॲसिड असतं. पुढचं आहे चिंच, टार्टारिक ॲसिड सांगितलेलं होतं सगळ्यात पहिल्यांदाच. टोमॅटो पण सांगितलेलं होतं. टोमॅटोकडे काय असतं? ऑक्झॅलिक ॲसिड असतं. पुढे आहे आंबट दही, लॅक्टिक ॲसिड सांगितलं होतं. लिंबू, सायट्रिक ॲसिड, सिट्रस कॅटेगरीमध्ये येणारा फ्रूट. कीटकांचा डंख, मिथेनॉइक ॲसिड सांगितलेलं होतं. कीटक, मुंगी, इन्सेक्टमध्ये आपण शिकलो अँड्स वगैरे सगळं कशामध्ये येतं? इन्सेक्टमध्ये येतं. मग कीटकांचा डंख म्हणजेच काय? स्टिंग, जे आपल्याला चावल्यानंतर कोणतं ॲसिड असतं? मिथेनॉइक ॲसिड. त्यालाच आपण फॉर्मिक ॲसिड असं सुद्धा म्हणतो. पुढे आहे नीटलचा डंख, हे सुद्धा सांगितलेलं होतं. नीटल, स्टिंग. नीटल हे ल्यूज असतात ज्यांच्याकडे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामुळे आपल्याला नाही का थोडंसं म्हणजे आग शरीराची झाल्यासारखी वाटते. जिथे ते टच झालेलं आहे तिथे थोडीशी जळजळ होते. त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतं असं म्हटलं. सल्फ्युरिक ॲसिड असतं का? नाही, सल्फ्युरिक नसतं. कोणतं असतं? मिथॅनॉइक ॲसिड असतं, फॉर्मिक ॲसिड असतं. म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे म्हणजे ह वाला तो काय आहे? चुकीचा आहे. पुढे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की pH मापनी ही पाणी द्रावणाची आम्लता आणि अल्कधर्मिता मोजण्याकरता वापरली जाते. ही मापने हायड्रोजन आयनच्या सकेंद्रणावर आधारित असते. खालीलपैकी कोणते
ॲसिड नाही आहे असं विचारलं आहे ऑप्शनमध्ये. पुढचा प्रश्न असाच दिलेला आहे, ॲसिड कोणतं नाही आहे हा प्रश्न विचारला आहे आपल्याला. बघा रक्त नंतर बघूयात आपण ते. केळी बनाना जे आहे ना त्या बनानामध्ये मॅलिक ॲसिड असतं. बनानाकडे कोणतं असतं? मॅलिक ॲसिड असतं. दूध जे आहे दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, कारण त्याचंच आपण दही तयार करतो ना, दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं. टोमॅटोमध्ये असतं ऑक्झॅलिक ॲसिड. तुम्हाला लास्ट टाइम मी तो चार्ट एक लिहून दिलेला आहे कोणा फ्रूटमध्ये नैसर्गिक स्रोत आणि त्यांच्यामध्ये असलेलं ॲसिड. ठीक आहे ना. रक्त जे असतं ते रक्त आपल्याला माहिती आहे, बायो शिकताना आपण ब्लडचा pH किती असतो पाहिलेलं होतं. ब्लडचा pH किती असतो? 7.34 to 7.43 असा pH असतो, बरोबर आहे. मग म्हणजेच काय आहे? अल्कलाईन ब्लड आहे, ॲसिड तर कोणतं त्यामध्ये नसणार आहे. सो ऑप्शन नंबर सेकंड हा काय आहे? इनकरेक्ट आहे. नंतरचा प्रश्न असा विचारला आहे की ज्या सामूला म्हणजे ज्या pHला प्रोटीन कोलॉइडवरती म्हणजे प्रथिन कलिलांवरती, प्रश्न वाचा एकदा, तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय. काय होतं? रिव्हर्स होतो, म्हणजे त्यांच्यावरचा असलेला चार्ज जो आहे तो रिव्हर्स होतोय. मग अशाला आपण काय म्हणतो? आयसो इलेक्ट्रिक. अशाला आपण काय म्हणतो? आयसो इलेक्ट्रिक पॉईंट असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला आयसो इलेक्ट्रिक पॉईंट कशाला म्हणायचं? की ज्यावेळे असा pH, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे असा pH की ज्यावेळे प्रोटीन कोलॉइड्सवरचा चार्ज जो आहे तो कसा होईल? रिव्हर्स होतो, अपोजिट होतो. एकाचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल ना तर तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह असा होतो, म्हणजे अल्टरनेट रिव्हर्स होऊन जातो, तो चार्ज रिव्हर्स होतो, अपोजिट होतो. मग हे जे काही या आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला नेट चार्ज जो असतो, नेट चार्ज किती असतो? 0 असतो. लक्षात ठेवा. आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला त्या प्रोटीन कोलॉइडवरती असलेला म्हणजे प्रथिन कलिलांवरती असलेला नेट चार्ज जो असतो तो काय असतो? 0 असतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा की आयसो इलेक्ट्रिक पॉईंटला या प्रोटीन कोलॉइडची सोल्युबिलिटी जी असते ना, म्हणजे त्यांचं नाही का एखाद्या द्रावणामध्ये विरघळण्याची क्षमता, सोल्युबिलिटी जी असते ना ती सगळ्यात जास्त कमी असते. म्हणजेच आपण त्याला मिनिमल असं म्हणूयात. ठीक आहे. खूप जास्त कमी असते. क्लिअर का हा मुद्दा? त्याच्यानंतरचे इतर जे काही क्वेश्चन्स आहेत ना ते क्वेश्चन्स तुम्हाला मी PDF लास्टला देते. ते सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत ते ऑलरेडी आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा आपल्याला अजून एक प्रश्न मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दाखवते. बघा पांढऱ्या कपड्यावर पडलेला वर्णाचा डाग जो आहे तो साबण लावल्यावरती रेडिश ब्राऊन होतो आणि अधिक पाण्याने धुतल्यानंतर तो पुन्हा पिवळा होतो आहे, बरोबर. आता हे तुम्हाला मी एक चार्ट दिलेला होता की नाही, चार्ट दिलेला होता. तिकडे आपण इंडिकेटर्स पाहिलेले होते. इंडिकेटर्स नंतर ॲसिडमध्ये कोणता कलर दाखवतील आणि बेसमध्ये कोणता कलर दाखवतील. बेस म्हणजे काय? आम्लारी. आम्लारीचं एक्झाम्पल काय सांगितलेलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा साबण सांगितलेलं होतं. मग साबण जर का आम्लारी आहे आणि हळद हे काय आहे? इंडिकेट. ॲसिडमध्ये आणि बेसमध्ये कसं राहणार आहे? इकडे तसाच कलर राहील, त्याचा आहे तसाच, नो चेंज. आणि बेसमध्ये कसा कलर होतो? रेडिश ब्राऊन कलर होतो. आणि पाण्याने त्याला धुतलं म्हणजे त्या बेसवरती आपण पाणी टाकलं. पाणी कसं आहे? न्यूट्रल आहे, बरोबर आहे. पाणी टाकलं म्हणजे काय होणार आहे? हा रेडिश ब्राऊन कलर जाईल आणि पुन्हा तो आहे तसा त्या नॉर्मल कलरला येईल. ठीक आहे. आणि इतर जे काही हे 2 प्रश्न जे होते ना ते थोडेसे इम्पॉर्टंट होते की तुमचं मग ते प्रिपरेशन त्या लेवलचं असेल. जर का लुईस ॲसिड्सवरती प्रश्न विचारतात तर तुम्हाला मी ती सगळी थेअरी एक्सप्लेन केली की ती केव्हा दिली? 1923ला दिली. कोणत्या आधारावरती दिली? त्यांची रचना आणि त्यांच्यामध्ये असलेले बंध कोणत्या प्रकारचे आहेत, बॉन्डिंग कोणत्या प्रकारचं आहे त्यावरती. त्यानंतर आपण पाहिलं काही एक्झाम्पल्स. तुम्हाला मी ते नोट्समध्ये मेन्शन करून देते की लुईस ॲसिड्सचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. ॲल्युमिनियम फ्लोराईड आहे किंवा अजून जे काही एक्झाम्पल्स आहेत ना, लुईस बेसेसचे कोणते एक्झाम्पल्स आहेत हे सगळे नोट्समध्ये मेन्शन करते. पण जो प्रश्न विचारला आहे ना त्यावरचा डाटा मात्र आपला क्लिअर असायला हवा. हे 1-2च प्रश्न असे होते आयसो इलेक्ट्रिक इफेक्टचा आणि लुईस ॲसिड बेसचा की जो थोडंसं नाही का डिफिकल्ट लेवलचे थोडेसे होते की जे आपल्याला आपल्या NCERTsमध्ये वगैरे दिलेले नाही आहे. सो त्यासाठी मी इथे एक्सप्लेन केले. त्याचं अजून एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन
तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला मिळेल. होप सो की हा जो ॲसिड, बेस आणि सॉल्टवाला जो पार्ट होता तो तुम्हाला समजलेला असेल. सॉल्ट प्रिपेअर करताना हे जे 5 सॉल्ट मी तुम्हाला सांगितले ते व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जमल्यास फिजिक्सचा एखादा टॉपिक कवर करून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.